जय महाराष्ट्र. नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या पुढील भागामध्ये नेहमीप्रमाणे ऋषिकेश आपले अंथरूण घेऊन बाहेर झोपायला निघालेला असतो. पण जानकी म्हणते, ऋषिकेश बाहेर खूप थंडी आहे, तू घरातच झोप. यावर ऋषिकेश मात्र थोडासा अचंबित होतो व म्हणतो, जानकी हे बरोबर नाही. व जानकी म्हणते, जो मुलगा स्वतःचा जीव धोक्यात टाकून माझा जीव वाचवू शकतो तो मुलगा कधीच माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. व जानकी पलंगावर आणि ऋषिकेश खाली झोपतो. दुसऱ्या दिवशी जानकी ऑफिसमध्ये गेल्यानंतर रश्मीला भेटते व सगळ्या गोष्टी सांगते की माझ्यासोबत काल काय झालं होतं व तूच मकरंद सरांना सांगितलं असं ती विचारते. तेव्हा रश्मी म्हणते, आम्हालाच ही गोष्ट नंतर कळाली, मग आम्ही सरांना कसं काय सांगणार. तेव्हा मात्र जानकी विचारात पडते की रश्मीने जर मकरंद सरांना सांगितलं नाही तर मग मकरंदला ही गोष्ट कशी काय कळाली. तर मित्रांनो, आता जानकीच्या मनामध्ये कुठेतरी मकरंद विषयी संशयाची सुई उगवली आहे व आता मकरंदनेच गोडाऊनला आग लागल्याचं हे आता जानकी पुढे येणार का हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे व जानकी आता पुढे काय करणार हे देखील खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.